हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत होममेड जॅम. सो त्यासाठी मी ब्लॅक ग्रेप्स घेतलेले आहे, ज्यामध्ये बिया नाही आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी ॲड करून मीठ टाकून आणि आपल्याला जे काही केमिकल्स असतात त्यावरती ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण पॅनमध्ये ते ग्रेप्स मोजून मी घेतलेले आहेत. तर 2 वाटी माझे ते ग्रेप्स आहेत. सो जेवढं तुमच्याकडे जे ग्रेप्स असतील तेवढेच तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. सो त्यानंतर आता त्यामध्ये अगदी थोडं 2 ते 3 ड्रॉप तुम्हाला लिंबू ॲड करायचं आहे. ओके, आता हे द्राक्ष ऑलरेडी गोड आहेत म्हणजे होते. सो याचं नॉर्मली प्रमाण असं असतं की जेवढं तुमच्याकडे द्राक्ष अवेलेबल आहे तेवढं पाणी आणि तेवढंच साखर. बट जास्त शुगर नको, आणि हे ऑलरेडी गोड होते खूप. सो नॅचरली ते असावेत. आणि थोडंसं मी हाफ ॲड केलं, म्हणजे 2 वाटी ॲड करायची, तिथे मी 1 वाटी साखर ॲड केली. आता मेन असं आहे की साखर टाकल्यानंतर जास्त तुम्ही तो जाम उकळू नका. तर आधी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं मिश्रण होतं आधी पाणी आणि द्राक्ष ॲड केल्यानंतर जेव्हा ते हाफ होईल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. आणि जेव्हा सारखं ते मिश्रण तुम्हाला मिक्स करत राहायचं आहे. आता तुम्हाला कसं कळेल की जाम हा रेडी आहे की नाही, तर एक थंड पाणी घ्यायचं आहे छोट्या बाउलमध्ये, छोट्या वाटीत, कशातही, आणि तो एक ड्रॉप आहे तो तुम्हाला टाकून बघायचा आहे पाण्यात. आता जर तो ड्रॉप टाकला तो तसाच असेल तर तुमचा जाम इज रेडी. बट तो असं स्प्रेड होत आहे म्हणजे तो रेडी नाही आहे. तुम्हाला अजून तो मंद आचेवरती होऊन द्यायचा आहे. त्याला बाहेरचं कवर आहे द्राक्षांचं ते मी तसंच ठेवलेलं आहे, ते मी काढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे एक थिकनेस त्याला ॲड होतो, एक चवही ॲड होते. ॲक्च्युली मला वाटलेलं ब्लॅक होईल, बट जेव्हा रेडी झाला आणि खूप टेस्टी लागतो. आणि त्यापासून मी एक रेसिपीसुद्धा बनवलेली आहे, ती मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे की क्रॅकजेक बिस्किटसोबत लाईक चीज जॅम सँडविचसारखं बनवलेलं आहे. अँड खरंच खूप टेस्टी होतं, अगदी बाजारात भेटतो तसंच सेम टेस्ट लागते. बट इट्स अ होममेड, खूप छान झालेला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं.